नमस्कार. डॉक्टर मिसेस केसरी हियर. वेलकम टू द चॅनेल पोषण मीमांसा. आधीच्या व्हिडिओमध्ये मी राजगिरा सीड्स बद्दल, त्याच्या लीव्स बद्दल बोलले होते. त्यातले इन्ग्रेडियंट्स आणि त्या इन्ग्रेडियंट्सचं फंक्शन ह्याच्याबद्दल मी आपल्याशी संवाद साधला होता. आता आज मी त्या व्हिडिओमध्ये शेवटी म्हटल्याप्रमाणे क्लिनिकल ॲप्लिकेशन ऑफ धिस सबस्टन्स यावर बोलणार आहे. जर आपल्याला आपलं प्रकृती स्वास्थ्य ठेवायचं असेल, म्हणजे ज्याला आपण नॉर्मल हेल्थ म्हणतो, असं जर मेंटेन करायचं असेल तर आपण राजगिऱ्याचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. त्यातल्या इन्ग्रेडियंट्स बद्दल मी माहिती दिली. त्याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की लहान मुलांच्या वाढीसाठी, त्यांच्या मॅच्युरिटीसाठी ह्या पदार्थाची अत्यंत आवश्यकता आहे. छोटे बच्चों को ठीक तरह से उनकी ग्रोथ होने के लिए और उनके हर एक अवयव का फंक्शन ठीक तरह से होने के लिए राजगिरा अत्यंत उपयुक्त है. इसका मतलब छोटे बच्चों के आहार में राजगिरा शामिल करना बहुत अच्छा रहेगा. आता ज्यांना खेळाडू व्हायचं आहे किंवा पहिलवान व्हायचं आहे, त्यांच्यासाठी स्केलेटल मसल्स या अत्यंत महत्त्वाच्या असतात. जर या स्केलेटल मसल्सची प्रत्येक फायबरची डायमीटर वाढवायची आहे आणि प्रत्येक मसलमधला नंबर ऑफ फायबर वाढवायचा असेल, तर त्यासाठी जे प्रोटीन्स लागतात ते प्रोटीन्स राजगिऱ्यातनं मिळतात. त्यामुळे लहान मुलांना जर आपण राजगिरा खायला दिला तर साधारण 12 वर्षाच्या पुढच्या मुलांनी, जेव्हा त्यांचे स्नायू डेव्हलप करण्यासाठी आपण त्यांना व्यायाम करायला सांगतो, त्यावेळेला जर राजगिरा त्यांच्या आहारात समाविष्ट केला तर त्यांच्या मसल्स निश्चितपणे सुदृढ होतील, म्हणजेच स्ट्रॉंग होतील. तो छोटे बच्चों के आहार में ये शामिल करने का प्रयास करें. आता जे आपल्या ब्लड व्हेसल्स आहेत किंवा आपलं हार्ट आहे, ह्याच्यामध्ये स्मूथ मसल्स असतात, इंटेस्टाईनमध्ये स्मूथ मसल्स असतात. ह्या सगळ्यांच्या स्मूथ मसल्सच्या ॲक्टिव्हिटीसाठी ह्यातलं अमायनो ॲसिड्स अत्यंत महत्त्वाचं कार्य बजावतात. तसंच लिनोलेइक ॲसिडही महत्त्वाचं कार्य करतं. त्यामुळे काय होतं की हार्टची स्वतःची प्रकृती चांगली राहते, ब्लड व्हेसल्सचं काम चांगलं राहतं आणि त्यामुळे ब्लड प्रेशर जेवढं त्या वयाला, त्या माणसाला आवश्यक आहे तेवढंच राहतं, कमी किंवा जास्त होत नाही. याचा अजून एक फायदा असा आहे की लायसिन हे जे तत्व त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे राजगिरा खाल्ल्यानंतर आपल्या मेंदूत असलेलं जे हायपोथॅलॅमस आहे त्याला कळतं की आवश्यक घटक आता आपल्याला मिळणार आहेत आणि त्यामुळे ते आपल्याला सतत खाण्याचे संदेश पाठवणार नाही. त्यामुळे आपण अतिरिक्त खाणार नाही. तेव्हा आवश्यक ते पदार्थ आवश्यक त्या प्रमाणात खाऊन झाल्यावर आपोआपच आपण खाण्याचं थांबवू. सॉरी. हे अतिरिक्त न खाल्ल्यामुळे आपोआपच अवाजवी पदार्थ खाणं पण टळेल आणि हे जर टळलं तर त्या व्यक्तीचं वजन नियंत्रणात राहील आणि तो ओबेज होणार नाही.
आणि जर एकदा ओबेसिटी झाली नाही तर ओबेसिटीच्या मागोमाग येणारे हायपरटेन्शन, डायबिटीस, हायपरलिपिडेमिया, हार्ट अटॅक, हे जी एक रांग सुरू होते ती रांग सुरू होणार नाही आणि निदान 70 ते 75 वर्षापर्यंत आपण सुखावह आयुष्य जगू शकू. वेट कंट्रोल करण्यासाठी समजा तुम्ही हे खाल्लं नसेल आणि काही ना काही कारणामुळे अवाजवी पदार्थ किंवा अतिरिक्त अमाऊंट तुम्ही खात असाल आणि ओबेस झाले असाल तर आत्ता तुम्ही राजगिरा तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल आणि पुढे वजन वाढणार नाही आणि वाढलेलं वजन आटोक्यात यायला सुरुवात होईल आणि तुम्ही नॉर्मल वजनाकडे प्रवास करू शकाल. राजगिऱ्याचे हे जे घटक आहेत ते फॅट डिपॉझिटवर ऍक्ट करतात. ह्याचा अर्थ आपल्या ॲब्डॉमिन मध्ये आपल्याला इमर्जन्सीमध्ये गरज लागेल म्हणून फॅट डिपॉझिट केली जाते आणि अतिरिक्त खाल्ल्यानंतर येणारी फॅट बाहेर टाकण्याची यंत्रणा शरीराजवळ जास्त करून नसते. त्यामुळे शरीर सर्व अन्न फॅटच्या रूपात साठवून ठेवतं आणि हे साठवलेलं अन्न फॅट रूपात आपल्या ॲब्डॉमिनवर जमा होतं कारण फॅट सेल्स फॉर डिपॉझिशन हे ॲब्डॉमिनवर जास्त असतात. त्यावेळेला जर आपण राजगिरा खायला सुरुवात केली तर राजगिऱ्यातले घटक या फॅटवर ऍक्ट करतील आणि त्यातली फॅट ते रक्तात सोडेल. शिवाय ते एनर्जी एक्सपेंडिचर वाढवेल म्हणजे आपली कार्यक्षमता वाढवेल. आपलं फिजिकल वर्क मुळे होणारं जे एनर्जी लॉस आहे तो वाढवेल आणि त्यामुळे तुमचं वजन आटोक्यात येईल आणि बेली फॅट नियंत्रणात येईल आणि जेवढी आवश्यक आहे तेवढीच फॅट तुमच्या ॲब्डॉमिनवरती राहील की जी तुम्हाला कधी काळी इमर्जन्सीमध्ये जर काहीच मिळालं नाही तर ह्या फॅटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होऊन तुम्हाला ते ताकद देईल. एखाद्या व्यक्तीची ब्लड शुगर नॉर्मल आहे तर त्यांनी राजगिऱ्याचे लाडू किंवा लाया किंवा स्टिक्स खायला काहीही हरकत नाही. जर तुम्ही लाडू किंवा स्टिक्स खात असाल तर त्याच्यात थोडासा गूळ असतो पण तो गूळ काही तुम्हाला अतिरिक्त साखर देणार नाही. तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढीच साखर मिळेल आणि अंदाजे जास्तीत जास्त 50 ग्रॅम राजगिरा पर डे नॉर्मल व्यक्ती खाऊ शकते. ब्लड ग्लुकोज नियंत्रणात राहील, वजन नियंत्रणात राहील, काहीही दुष्परिणाम होणार नाही. पण जर तुम्ही प्री डायबेटिक असाल आणि असं ठरवलं असेल की डाएट आणि एक्सरसाइज ह्याचाच उपयोग करून HbA1c आणि ब्लड ग्लुकोज नियंत्रणात आणायची आहे आणि तसा सल्ला तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी दिला असेल आणि तुम्ही तो फॉलो करणार असाल तर तुमच्या आहारात निश्चितपणे तुम्ही राजगिरा समाविष्ट करा. तुमचं वजन, ब्लड शुगर ही नियंत्रणात राहील आणि प्री डायबेटिक स्टेजमधून रिव्हर्ट होऊन तुम्ही नॉर्मल लेव्हलवर याल आणि डायबेटिक होणार नाही. पण जर एखादी व्यक्ती ऑलरेडी डायबेटिक आहे आणि डायबिटीसच्या गोळ्या किंवा इन्सुलिन घेत आहे त्यांनी मात्र थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक है। यदि आप नॉर्मल हो या प्री डायबिटिक हो, आप राजगिरा खा सकते हो, आपको उसका फायदा मिलेगा। लेकिन आप डायबिटिक हो और इंसुलिन या अदर मेडिसिन ले रहे हो तो राजगिरा खाते समय खबरदारी लेना अत्यावश्यक है। जिस टाइम आप इंसुलिन या टैबलेट लेते हो उस टाइम राजगिरा मत खाइएगा, क्योंकि ये ब्लड ग्लूकोज कम करता है।
आपने इंसुलिन लिया है, ब्लड ग्लूकोज वो कम करेगा, उसमें और राजगीरा खाओगे वो और ब्लड ग्लूकोज लेवल कम करेगा, तो आपकी ब्लड ग्लूकोज नॉर्मल ना आने का संभावना है और आप हाइपोग्लाइसेमिक स्टेज में जाओगे और आपका हाइपोग्लाइसेमिया ट्रीट करना पड़ेगा। तो इसका मतलब इंसुलिन लेने के बाद कम से कम 2.5-3 घंटे आप राजगीरा न खाएं। आप सुबह भी ले रहे हो, शाम को भी इंसुलिन या दवा ले रहे हो, तो स्नैक का जो टाइम होता है 5 बजे 6 बजे का, उस टाइम आप राजगीरा खाइए। तो बीच में का जो टाइम है उसमें आपकी ब्लड शुगर नॉर्मल रहेगी। थायराइड की हेल्थ नॉर्मल रहने के लिए, मतलब थायराइड हार्मोन कम ना हो ज़्यादा भी ना हो, इसके लिए राजगीरा रोज के आहार में रखना ज़रूरी है। यदि आपको हाइपोथायरॉयडिज्म है और आप उसके लिए दवा ले रही हो, तो उस टाइम आप राजगीरा मत खाइएगा। सुबह दवा ले रही हो तो शाम को राजगीरा खाइएगा, शाम को भी दवा ले रही हो तो शाम को मतलब रात के खाने के साथ ले रही हो तो दोपहर में 3 या 4 बजे आप राजगीरा खा सकते हो, वो भी कम मात्रा में खाइएगा, नहीं तो हाइपोथायरॉयडिज्म या हाइपरथायरॉयडिज्म, इसके लिए जो ट्रीटमेंट चालू है उसमें बाधा आएगी। इसका मतलब जो मैंने अभी लड्डू बताया था या स्टिक बताई थी, वो एक ही लड्डू या एक ही स्टिक आप खा सकते हो जब भी आप इसकी दवा नहीं ले रहे हो। क्योंकि हाइपोथायरॉइड और या हाइपरथायरॉइड, इसकी जब दवा लेते हो तब राजगीरा खाते हो तो ये दवा का जो एक्शन है वो नहीं हो पाता है और आपकी बीमारी वैसे की वैसे रह जाएगी। इसीलिए ये सावधानी बरतना जरूरी है। अभी आपको थोड़ा सा ब्लड प्रेशर है और आपके डॉक्टर साहब ने बताया है कि आप डाइट और एक्सरसाइज करें तो आपका ब्लड प्रेशर नॉर्मल हो जाएगा। उस समय आप राजगीरा 2 लाडू या 2 स्टिक्स के इक्विवेलेंट खा सकते हो। उससे आपका ब्लड प्रेशर और ब्लड शुगर दोनों नियंत्रित रहेंगे। यदि आप हाइपरटेंशन की केस हो और आप उसके लिए मेडिसिन ले रहे हो, तो जो मेडिसिन का टाइम है उस टाइम आप राजगीरा अपने आहार में इंक्लूड ना करें, क्योंकि जो हाइपरटेंशन की दवा है वो आपका ब्लड प्रेशर कम करने के लिए दी जाती है और जब आप राजगीरा खाते हो वो भी आपका ब्लड प्रेशर कम करता है, तो आपका ब्लड प्रेशर इतना कम हो जाएगा कि आपको चक्कर आएगी और आपको ट्रीट करना पड़ेगा। तो हाइपरटेंशन की दवा के साथ राजगीरा मत खाइएगा। जो रजोनिवृत्ति का समय होता है उस समय महिलाओं को कुछ न कुछ तकलीफ होती है और उसके लिए उन्हें कुछ न कुछ खाना पडता है। जर मेनोपॉजच्या टाइमच्या वेळेला जे काय मेनोपॉजल सिंड्रोममुळे तुम्हाला त्रास होतो, ॲक्च्युअली इट्स अ फिजिओलॉजिकल आहे, ती एक प्रोसेस आहे। तुम्ही एका वयातून दुसऱ्या वयात एंटर करता आहात, तुमच्या रिप्रोडक्टिव्ह फेजमधून नॉन रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये जात आहात, त्यावेळेला तुमचे हार्मोन्स कमी कमी होत जातात आणि त्यामुळे तो जो ॲडजस्टमेंटचा पिरियड आहे त्याच्यामध्ये हा त्रास होतो। इट्स अ फिजिओलॉजिकल प्रोसेस, त्याचं एवढं अवडंबर करण्याची गरज नाही। पण बरेच वेळेला असं होतं, विशेषतः वर्किंग वुमन आहेत किंवा घरामध्ये एकटीलाच खूप काम पडतं, अशा बायकांना कदाचित हा त्रास
सहनशक्तीच्या पलीकडे होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांना त्यासाठी काही ना काही ट्रीटमेंटचा सल्ला दिला जातो. जर या बायकांनी आहारामध्ये रेग्युलरली राजगिऱ्याचा समावेश केला तर त्यांचे हे जे सगळे त्रास आहेत की ज्याला आपण म्हणतो हॉट फ्लशेस आहेत किंवा एडिमॅटस फेस आहे, वेगवेगळ्या ठिकाणी पाणी जमा झाल्याचं एक फिलिंग आहे, जडत्व आहे, आळशीपणा आहे, सतत झोप येणं आहे, हे सगळे त्रास कमी होतात. आणि मेनोपॉजच्या वेळेला कदाचित ती हायपरटेन्सिव्ह होण्याची शक्यता असते, तर ते ब्लड प्रेशरही तिचं नियंत्रणात राहतो. तेव्हा तक्रार न करता आपण राजगिरा आपल्या आहारात समाविष्ट करा आणि आपली प्रकृती सुधारा आणि मेनोपॉजच्या त्रासातून मुक्त व्हा. मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे हे वॉटर बॅलन्स करतं, त्यामुळे आपलं स्किनचं टेक्स्चर चांगलं राहतं, स्किन हेल्थ चांगली राहते. ह्या इन्ग्रेडियंट्स ऑफ राजगिरामुळे आपलं वृद्धत्व लवकर येत नाही, म्हणजे याच्यात अँटी एजिंग फॅक्टर्स आहेत. त्यामुळे सुरकुत्या पडणे, थकवा येणे, नैराश्य येणे या सगळ्या तक्रारींवर तो एक रामबाण उपाय आहे. आणि राजगिरा खाणाऱ्या व्यक्ती सहसा पटकन वृद्ध दिसत नाहीत. अगदी 75-80चं वय झालं तरीही त्यांना कोणीही म्हातारे आहेत असं म्हणत नाहीत. या इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आणि इसेन्शियल फॅटी ॲसिड्समुळे राजगिरा इम्युनिटीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आपली प्रतिकारशक्ती ते वाढवतं, प्रतिकारशक्ती नॉर्मल ठेवतं आणि आपल्याला अनेक आजारांपासून, अनेक इन्फेक्शनपासून वाचवतं. राजगिऱ्यामध्ये लायसिन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहेत. ही सुद्धा एक निसर्गदत्त देणगी आहे, कारण कॅल्शियमच्या ॲब्झॉर्प्शनसाठी लायसिन लागतं. नुसतं भरपूर प्रमाणात कॅल्शियम त्या पदार्थात असून चालत नाही, ते ॲब्झॉर्ब होणंही तितकंच गरजेचं आहे. आणि निसर्गाने राजगिऱ्यामध्ये हे दोन्ही पदार्थ जे एकमेकाला पूरक आहेत ते जास्तीच्या प्रमाणात आणि एकमेकांसाठी योग्य प्रमाणात दिलेले आहेत. शिवाय त्यामध्ये मॅग्नेशियम, आयर्न आणि झिंक हे एलिमेंट्स किंवा मिनरल्सही व्यवस्थित प्रमाणात आहेत. यांचं सगळ्यांचं प्रमाण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर ह्या सगळ्या घटकांचा एकत्रितपणे असा उपयोग होतो की कॅल्शियम व्यवस्थितरित्या ॲब्झॉर्ब होतं, शरीरात म्हणजे रक्तात जातं आणि रक्तातून ते व्यवस्थितरित्या बोन्समध्ये डिपॉझिट होतं आणि त्यामुळे बोन हेल्थ चांगली राहते. ह्याला म्हणतात मिनरल सिनर्जी विथ द कॅल्शियम अँड लायसिन. ह्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ऑस्टिओपोरोसिस होत नाही. त्यामुळे लहान मुलं, युवक, ॲडल्ट्स आणि वृद्ध या सगळ्यांनी जर राजगिरा आपल्या आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट केला तर त्यांची बोन हेल्थ चांगली राहील, ऑस्टिओपोरोसिस होणार नाही आणि ऑस्टिओपोरोसिस झाला नाही म्हणजे बाकीच्या अडचणी पण दूर होतील. फक्त जे पेशंट किंवा ज्या व्यक्ती पेशंट नसल्या तरी सुद्धा कॅल्शियम सप्लिमेंट्स घेत असतात, कारण हल्ली ओव्हर द काउंटर कॅल्शियम मिळतं आणि सध्या कॅल्शियम आणि ऑस्टिओपोरोसिस बद्दल एवढी जनजागृती झालेली आहे की व्यक्ती डॉक्टरकडे न जाता सरळ केमिस्टकडे जाते आणि कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन येते आणि खायला सुरुवात करते. पण ज्या वेळेला तुम्ही हे कॅल्शियम खाता त्यावेळेला राजगिरा खाऊ नका, कारण एक्सेसिव्ह कॅल्शियम जर झालं तर कॅल्शियम सॉल्ट्स तयार होण्याची
भीती असते त्यावेळेला मग दुसरे त्रास सुरू होतील. तरीही कॅल्शियम सप्लिमेंटची वेळ आणि राजगिरा खाण्याची वेळ ही वेगळी ठेवा. आणि तुम्ही कुठला टाईप ऑफ कॅल्शियम खाताय हेही महत्त्वाचं आहे. इझिली ॲब्झॉर्बेबल कॅल्शियम आहे की त्याला वेळ लागतो हे पण बघणं महत्त्वाचं आहे. तेव्हा जर तुम्हाला राजगिरा खायचा आहे आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स पण घ्यायचे आहेत तर तुमच्या नजीकच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांचा योग्य सल्ला घ्या आणि राजगिऱ्याचं प्रमाण आणि टाईप ऑफ कॅल्शियम सप्लिमेंट आणि टाईम ऑफ कॅल्शियम सप्लिमेंट अँड दॅट ऑफ राजगिरा हे त्यांच्याकडून ठरवून घ्या. म्हणजे तुम्हाला निश्चित उपयोग होईल. ह्याचा अजून एक ॲडव्हान्टेज आहे, तो म्हणजे ह्याच्यात ग्लुटेन नसतं. इट्स अ ग्लुटेन फ्री. त्यामुळे ज्यांना गहू खाल्ल्याने त्रास होतो म्हणजे ग्लुटेनचा त्रास होतो त्यांना राजगिरा इतर मिलेट्स बरोबर खायला काहीच हरकत नाही. ज्वारी, बाजरी, राजगिरा यांचा मिक्स्ड आटा या लोकांनी खाल्ला तर ह्यांना निश्चितच फायदा होईल आणि ग्लुटेनपासून मुक्ती मिळेल. ज्यांना सिलियाक डिसीज आहे म्हणजे जे हायपर सेन्सिटिव्ह टू ग्लुटेन आहेत त्यांना ह्या मिश्रणाचा खूप फायदा होतो. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा व्हेरी सेन्सिटिव्ह इंटेस्टाईन असाही एक प्रकार आहे. त्याला डिसीज असं म्हणता येणार नाही. इट इज अ सेन्सिटिव्हिटी ऑफ the smooth muscle of the intestine that increases due to certain ingredients in the food. तर अशी ज्याला त्रास होत असेल त्या व्यक्तीने जर राजगिरा खाल्ला तर त्याला त्या त्रासापासून मुक्तता मिळते. राजगिऱ्यात आयर्न खूप असल्यामुळे ॲनिमिया होत नाही. हा त्याचा अजून एक फायदा आहे. ह्या ॲनिमिया आणि राजगिरा ह्याच्याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याचीही लिंक यामध्ये देत आहे. खूप ठिकाणी मी असं बघितलं आहे आणि अनेक पेशंटची हिस्ट्री घेतानाही माझ्या लक्षात आलेलं आहे की राजगिरा दुधात बुडवून बरेच जण खातात. राजगिरा आणि दूध हे विरोधी पदार्थ आहेत. केव्हाही दुधामध्ये राजगिरा कालवून खाऊ नका. जर तुम्हाला राजगिऱ्याच्या लाह्या कालवूनच खायच्या असतील तर त्या तुमच्या भाजीत किंवा आमटीत कालवून खा, म्हणजे तुम्हाला राजगिऱ्याचा फायदा मिळेल. दुधामध्ये आयर्नचं ॲब्झॉर्प्शन होऊ नये असा एक घटक असतो, त्याला आपण इनिबिटर ऑफ आयर्न म्हणतो. यदि दूध और राजगिरा एक साथ सेवन करते हो तो ये आयर्न एब्जॉर्ब नहीं होगा. दूसरा है कि दूध में कैल्शियम ज़्यादा है और ये कैल्शियम और राजगिरा का कैल्शियम दोनों एक साथ खाने के बाद उस टाइम कैल्शियम की मात्रा ज़्यादा बढ़ेगी और वो कैल्शियम का सॉल्ट बन जाएगा, जिसका हमें कुछ भी फायदा नहीं है. ऑन द कॉन्ट्ररी तकलीफ होने के चांसेस हैं. सो दूध आणि राजगिरा एकत्र करून खाऊ नये. सकाळी आधी दूध प्यावं आणि मग 2-3 तासाच्या गॅप नंतर राजगिरा खावा. तुम्हाला दुधाचाही उपयोग होईल, राजगिऱ्याचाही उपयोग होईल. दोन्ही पदार्थांचे न्यूट्रिशन पॉइंट ऑफ व्ह्यू हेल्थ बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. राजगिरा हा अत्यंत उपयुक्त असला तरी त्याचं सेवन प्रमाणात करा. कारण
कुठलीही गोष्ट अति प्रमाणात खाल्ल्यानंतर ते औषध किंवा न्यूट्रिशन न राहता ते विषात रूपांतर होतं असं आपल्याकडे म्हणतात. ते इथंही लागू होतं. त्यामुळे अति पालेभाजी किंवा अति लाह्या खाऊ नका. मी सांगितल्याप्रमाणे प्रमाणातच ते लाडू खा किंवा भाजी खा. नाही तर तुम्हाला त्याचे जे जे फायदे मिळत होते ते न मिळता नेमका उलटा त्रास होईल. समजा तुम्ही पालेभाजी एकच जुडी खूप आवडली म्हणून एकाच माणसाने खाल्ली तर त्याला कॉन्स्टिपेशन मधून नुसती मुक्तता मिळणार नाही, तर त्याला डायरिया होईल. म्हणजे एक तुम्ही ट्रीट करायला जाल आणि दुसरा त्रास होईल. किंवा अति लाह्या खाल्ल्या किंवा अति लाडू खाल्ले तर तुमचं कॅल्शियम आणि आयर्न रक्तातलं एवढं वाढेल की जे तुमचं शरीर हँडल करू शकणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या रोगांना सामोरं जावं लागेल. तेव्हा प्रमाणातच खा. आपलं वय, आपले आजार आणि आपली इंटेस्टाईन यांचा विचार करूनच तुम्ही याची मात्रा ठरवा आणि त्याचे जास्तीत जास्त फायदे घ्या. येथेच थांबते. मला असं वाटतं की मी राजगिऱ्यासंबंधी बहुतेक सगळे पॉइंट्स इन्क्लूड केलेले आहेत. पण जर एखादी गोष्ट बोलण्याच्या ओघात राहून गेली असेल तर मला नक्की आठवण करून द्या. माझा आजचा व्हिडिओ आणि ह्याच्या आधीचा राजगिऱ्याचा व्हिडिओ ह्याच्यावरती कॉमेंट्स करा. कॉमेंट बॉक्स ओपन आहे. तुम्हाला मी थोडासा बोलण्यामध्ये केलेला बदल आवडला आहे की नाही तेही मला कळवा. जर तुम्हाला अजून काही सूचना द्यायच्या असतील तर त्याही तुम्ही देऊ शकता. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. Hope I have given you the right information in a right way. Hope you will like it. Thank you.